असं वाटतं की क्लायमेट चेंज हा देखील तितकाच महत्वाचा विषय आहे. आता सध्या जो आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागतोय तो म्हणजे जो पाऊस पडतो तो एकदम इतका सगळा पाऊस पडतो की ते कंट्रोल करणं किंवा ती मशिनरी इफेक्टिव्ह राबवताच इतका पाऊस पडून जातो की माती मग वाहून जाते. परत ती माती हो कुठून मिळणार? हजारो वर्ष माती तयार व्हायला लागतात. आणि ते एका पावसात वाहून जाते. त्या शेतकऱ्यांनी शेती खरंय. पण मग अशा पद्धतीनं जर देवराया आपण वाढत गेलो तर त्याचा क्लायमेट चेंज आणि या सगळ्या याच्यावर नक्की परिणाम. नक्की. झाड काय करतं, जेवढं उंच असतं तेवढंच खाली जातं. ते पाणी हळूहळू हळूहळू जमिनीत मुरवतं आणि त्या सगळ्या मातीला घट्ट धरून असतं. म्हणजे आपली आई धरती माता जिवंत, ते झाड मुख्य आहे ना. गवत तितकंच महत्वाचं आहेत ना, वेली तेवढ्याच महत्वाच्या आहेत ना. ते गवत झिरपत झिरपत सगळं पाणी एकत्र करत 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 आणतं. आपल्याला आपण पुण्याला जातो आणि अख्खा लोणावळ्याच्या घाटात हिरवंगार खूप आनंद वाटतो. श्रावण महिन्यात 2-3 महिन्यात ते गवत असतं ना फक्त. ते हिरवा शालू बघितल्या किती आनंद होतो. आणि त्याला कोणीतरी आग लावली तर किती वाईट वाटतं. कोणी हे करायचं परत. म्हणजे इतकं त्या गवताचं महत्व आहे ना. त्यामुळे ही प्रत्येक गवत जेवढं महत्वाचं आहे तेवढं झाडं महत्वाचे आहेत. म्हणून झाड जपलं पाहिजे, झाड वागवलं. म्हणून मी त्याच्यावर झाडांची गाणी पण लिहिली. बरं, क्या बात आहे. म्हणजे आता तुम्ही डायलॉगच्या नंतर गाणी देखील लिहायला लागलेले आहात. कसं सुचतं हे? मला असं वाटलं की प्रत्येक विद्यार्थ्यानं एक झाड दरवर्षी तयार करावं. प्रत्येक विद्यार्थ्यानं एक बी त्याने शोधावी. त्याच्या शिक्षकांना त्याला बी लावायचं येतच, ते काही मोठं रॉकेट सायन्स नाही. आणि दरवर्षी एक रोप बनवावं. जेव्हा 12वी पर्यंत त्यांना 12 झाडं झालेले असतील. त्याचं पहिलीतलं झाड 12व्या वर्षी 12 वर्षात झालेलं असेल. त्याला फळं यायला लागलेली असतील. आणि मग ती झाडं मुलाच्या डोक्यात पण लागेल. मुली म्हणतील माझ्या जांभळाच्या झाडाला पानं आली, तो म्हणजे आवळ्याचं झाड एवढं झालं, तो म्हणजे आंब्याचं झाड असं झालं. असे त्यांच्या चर्चा होतील. आणि दरवर्षी एकच रोप बनवायचं प्रत्येकानं. किती संकल्पना चांगली आहे. ती शाळा गव्हर्नमेंटने, एज्युकेशन डिपार्टमेंटनं ती लावली पाहिजे. तरी मगाशी तो प्रश्न होता की देवळातली रोपं मिळाली तर ती लावायची कुठे? तर ती एकतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला एका वर्गात 50 विद्यार्थी असतील तर 50 प्रकारचे बिया असतील तर 50 रोपं प्रकारचे जातील. आता गव्हर्नमेंट एवढा सगळा खर्च करून पण रोपं जास्त का नाहीत? त्याला काय उत्तर नाही. तरी ही मुलं त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने जमा करतील अशा जागेवरती, किंवा सह्याद्री देवराकडे आम्हाला दिल्या तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात ह्या देवरा तयार करतोय तिथं जमा करा. कुठल्या देवस्थानं दिल्या तर ती रोपं आम्हाला द्या, आम्ही लावतो. ज्यांना शक्य नाही, ज्यांना स्वतःची जमिनी आहे, स्वतःची जागा आहे, ती तर लावतीलच ना. असं आहे. नाही, पण मला असं वाटतं हा फार वास्ट आहे याचा कॅनव्हास. कारण हे म्हणजे असं आहे की ही हरित क्रांती आहे एक प्रकारची, की जिथं आपण ओसाड डोंगरांना हिरवं करतोय, झाडं वाढवणं, त्यांचं संगोपन करणं. मग एवढी मॅनपॉवर तुमच्याकडे आहे का? आणि ती कशी कार्यरत असते? म्हणजे एका झाडामागे एक माणूस असं आहे का? की कसं ते गणित बसवता? कारण हा व्यापच फार मोठा आहे. हा आमच्या पुरतं आता शक्य आहे तेवढंच आम्ही करतोय. जर हे समजा रोपं वाढायला लागली, शाळा आता आम्ही पुणे जिल्ह्यात तो प्रयोग केलाय, सांगली जिल्ह्यात तो प्रयोग केला आहे, नाशिकला प्रयोग केला आहे की विद्यार्थ्यांना बिया दिल्या, पिशव्या दिल्या. आणि यावर्षी गजानन पाटील नावाचे पुण्याचे CEO आहेत, त्यांनी त्यांची एक शाळा दिली, आदर्श शाळा आहे. त्यांच्या शाळेत आम्ही बिया रोपं दिलीत. तेवढीच पुढल्या वर्षी ती रोपं देणार आहेत. त्याचा पण एपिसोड आम्ही दाखवू. किंवा रे शिक्षण संस्थेत हा प्रयोग केला, त्याचा पण उपयोग आम्ही सांगलीला त्या तृप्ती दोडमिसे नावाच्या CEO होत्या, सातारच्या CEO आता आहेत, त्यांना आम्ही हे प्रयोग करायला दिलाय. तर सुरू करूया, शक्य आहे. आता तेवढी रोपं आल्यानंतर ती कुठे लावायची तर आम्ही ते आमच्या देवराईत रोपवाटिका तयार केली, तिथं ती साठवतो. आणि ती परत आता जयकुमार गोरेंना मला भेटायचे, जे ग्रामविकास मंत्री आहेत ना, तसा एक विचार आहे की प्रत्येक गावानं फक्त 500 झाडं लावायचे. जसं विद्यार्थ्यांनी एक रोप बनवायचं तसं प्रत्येक गावात, समजा तुझं गाव आहे तिथं 500 चिंचा लावल्या तर त्याला 10,000 रुपये त्याला फळं आली 5-7 वर्षांनी. 500 झाडाचे 50 लाख रुपये तुला गावाला इन्कम होईल. तुम्ही किती 500 झाडं लावायचीत ना. बरोबर. आणि ती तुम्ही जपायचीत. तुमच्याच गावाचं पाणी हात धुवायला जा झाडाखाली प्रत्येकाने. 500 झाडाला गावात 500 लोक असतील, 5-5 हजारचे गाव असतात. त्यांनी प्रत्येकाने तिथं एक झाड जपा. आणि तिचं तर 500 चिंचा म्हणजे 50 लाख, 500 आवळा म्हणजे किती करोड, किती काय तुम्ही करा. 500 जांभूळ असेल, 500
करवंद असतील. साधीच गोष्ट नाही, हे काय मोठं रॉकेट सायन्स आहे का? गव्हर्नमेंट मला सिरियसली का घेत नाही तेच कळत नाही. माझ्यासारखी अजून माणसं आहेत, पण मी तर नट असल्यामुळे माझ्या मुलाखती होतात, मी सांगतो. प्रत्येक गावाने एवढं सुरू केलं. मी आतापर्यंत किमान एक 100-200 गावात हे प्रयोग केलेत. काही लोकांना सीताफळाचं, मी पाहुणा म्हणून गेलो तर मला सांगतो, मला पैसे देण्याच्या ऐवजी मला 10,000 सीताफळाची रोपं द्या. जसं मी ते प्रवीण आहे आमचा कसपटे, त्यांच्याकडे जाऊन आणली आणि 10,000 रुपये वाटली मी. आज त्यांना सीताफळ येऊन गावाच्या गावं आनंदात जगतायत, कौतुक करतात मला की तुमच्यामुळे आमच्याकडे सीताफळ मिळाली. वा. तर ही गोष्ट आहे ना, ही राबवली पाहिजे, फक्त राबवली पाहिजे. किंवा शासनाने ठरवलं पाहिजे की माझ्याकडे काही अधिकार द्या, माझ्याकडे काही पैसे, म्हणजे पैसे द्या, तुम्हाला जे कसे राबवायचे ते मी सांगतो, निस्वार्थपणे कसं काम करायचं असतं हे पण दाखवून देतो. तुम्ही जंगलात राहता असं मी ऐकून आहे. जंगलामध्ये जाऊन बराच काळ राहत असता. काय करता जंगलामध्ये? भीती नाही वाटत? आता तर मुंबईत बिबटे फिरायला लागले तुमच्या घराच्या शेजारी देखील. नाही, आमचा अभय फडतरे, पिंटू शेठ जगदाळे, मधुपल्ले, ही आमची गँग आहे. सगळे फॉरेस्टचे ऑफिसर, वनमजूर, या सगळ्यांची माझी खूप मैत्री आहे. आणि आता मी चांदोली आणि कोयने जंगलात गेलो. आम्ही आत जिथं कोणी नाही, 5-5 किलोमीटर त्यांना पाणी आणायला लागतं. असे वनमजूर तिथं जंगल सांभाळत असतात. त्यांचं दुःख काय आहे? क्लेमेट बेन आम्ही घेऊन व्याघ्र गणनेसाठी मी तिकडे गेलतो. मला त्याने टायगर रिझर्वचं ब्रँड अँबॅसेडर पण केलं होतं. तर ते जाताना त्या वनमजुरांचे काय हाल आहेत बघितल्यानंतर, आमचा एक अभय नावाचा मित्र दुसरा आहे, पाठक नावाचा, तर आम्ही 100 पेट्या सामान ठेवायला, त्या चांदोलीच्या जंगलाला 50 आणि कोयनेच्या जंगलाला 50, त्या वनमजुरांना सामान ठेवायला जागा आम्ही आमच्या पद्धत गिफ्ट केल्या. आता आम्ही प्रत्येक वनकुटीत, आता परवाच जाऊन आलो चांदोलीला, तर प्रत्येक वनमजुरांची कुटी असते ना, तिथे एक 5-10 फळांची झाडं लावण्याचं, आणि देशी झाडं, ते देशी असतातच, पण तिथं त्यांना उपयोगाची कशी काय झाडं लावता येईल का, त्याचा एक प्रयोग केला. ती झाडं आता बुक केलीत. आणि मग मी असं, म्हणजे अमेरिकेला गेलो तरी जंगलात जाऊन आलोय मी. मध्य प्रदेशला चंदेरीला गेलो होतो, तिथे जंगलात जाऊन बघून आलो. पण वनमजूर ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे फॉरेस्ट मिनिस्टर ती काय स्कीम करतात, मग त्यांचा हेड असेल, मग त्यांचा PCC असेल, CCF असेल, वगैरे 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 करत जातो, तर शेवटी वनमजुरापर्यंत जातो. ऍक्च्युली जंगलात वनमजूर फिरतात 5-5 किलोमीटर दररोज. त्यांच्याकडे फक्त काठीच असते आणि ते जंगल सांभाळत असतात ना. ते वनमजूर जास्त नेमले पाहिजेत, किंवा तेवढी मॅन पॉवर तिकडे नाहीये. तर आपण हे सगळं शासनाचे पण प्रॉब्लेम काय आहेत हे समजून घेतो, अधिकाऱ्यांचे प्रॉब्लेम काय आहेत समजून घेतो, त्यातून मार्ग कसा काढला पाहिजे हे समजून घेतो. सिस्टीममध्ये काय दोष आहेत त्याला कसं सांभाळून घेता आलं पाहिजे. आणि मनुष्यजातची ग्रीड आहे ती पण असते, त्यातून कसं बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे समजावलं पाहिजे त्यांना की हे सगळं काही बरोबर जाणार आहे. बरोबर मागच्या पिढीला, पुढच्या पिढीला काय राहतील, तर ती फक्त झाडं राहतील आणि ती त्यांच्या उपयोगाची असतील. बरं, आता तुम्ही फॉरेनच्या जंगलामध्ये देखील सफर केलेली आहे किंवा तिथं जाऊन राहता आणि इकडच्या जंगलांमध्ये